श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वारकरी महासंघ बेळगाव यांच्या नेतृत्वाखाली आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी यशस्वी करण्यासंदर्भात बेळगाव येथील महाद्वार रोड विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। दिंडी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिंडी चालक गुरुवर्य भाऊसाहेब पाटील महाराज यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीची सुरुवात करण्यात आली। यावेळी वारकरी महासंघाच्या अहवालाचे विमोचन व पावती बुकाचे शुभारंभ करण्यात आले। गेली 29 वर्षे सतत बेळगाव ते पंढरपूर पायी दिंडी काढली जात आहे। यावर्षी ही दिंडी बेळगाव येथून पंढरपूरकडे निघणार आहे। आपल्या संस्कृतीचे रक्षण करायचे तर त्याचबरोबर सामान्य वारकऱ्यांनाही सोयीस्कर व्हावे यानुसार ही दिंडी अखंडपणे सुरू आहे, असे गुरुवर्य भाऊसाहेब पाटील म्हणाले। पंढरपूरपर्यंत चालत होणार आहे, तेव्हा या ठिकाणाहून 26 तारखेला जे निघणार आहेत ते फक्त वारकरी महासंघाचे पदाधिकारी आणि सेवक मात्र या ठिकाणाहून निघणार आणि ज्यांना दिंडीमध्ये चालायचं असेल त्यांनी 29 तारखेला आळंदीमध्ये चिंचफाट्याजवळ तिथं जमायचं आहे। आपल्याला सगळ्याला माहिती आहे, ज्ञात आहे। 24 तारखेला या ठिकाणी आपल्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत आणि सेवेकरी आहेत त्या लोकांनी इथं जमायचं आहे आणि इथून 26 तारखेला पंढरपूरला रवाना होणार आहे। आणि या भागातील बेळगाव, चंदगड, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा 3 राज्याचं रजिस्टर असलेलं हे वारकरी महासंघ या संघाला जे आतापर्यंत सहकार्य केलेले आहेत त्यांनी पुन्हा सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आणि पुढील कार्यक्रम जे आहे हे सांब्रेकर आपले आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी येत्या 26 तारखेला वारकरी महासंघाचे पदाधिकारी व सेवक निघणार आहेत। ज्यांना आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी आळंदी फाट्यावर उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी वारकरी महासंघाचे ह.भ.प. शंकर बाबली महाराज यांनी केले। या बैठकीमध्ये बेळगाव वारकरी महासंघाचे प्रमुख ह.भ.प. प्रभाकर सांब्रेकर, प्रभाकर काकडे, शटुप्पा पाटील, अशोक हरकारे, सुब्राव गुंडोपंत हरकारे, शंकर पाटील, काचू चिखले, ज्योतिबा मोरे, परसराम कनगुटकर, महाद्वार रोड विठ्ठल रुक्मिणी मंदिरचे अध्यक्ष मारुती जोशीलकर, श्रीधर काकडे यांच्यासह अन्य उपस्थित होते। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव।